घटना घडली। अतिशय महत्त्वाची आणि ब्रेकिंग न्यूज सध्या आपण पाहतोय। नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली। आज राज्यातल्या 8 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडतंय आणि त्यामध्ये नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना समोर आली। अनेकदा ईव्हीएम मशीनवर अनेक आरोप केले जात आहेत आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची घटना घडली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय सूर्यवंशी यांच्याकडून। संजय, नेमका काय प्रकार घडलाय? हे बिलोली तालुक्यातील रामतीर्थ गाव आहे। ज्या गावामध्ये भैयासाहेब येडके नावाचा युवक मतदान करण्यासाठी मतदान केंद्रात गेला आणि त्यावेळेस त्यांनी मतदान करण्याऐवजी रागामध्ये आपल्या जवळ कुऱ्हाडीसारखं एक हत्यार होतं, त्या हत्याराने त्यानं मतदान करण्याऐवजी ईव्हीएम मशीन फोडण्यास सुरुवात केली। पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केलं, पण त्यानं का ही ईव्हीएम मशीन फोडली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। संजय, धन्यवाद या माहितीसाठी। तर एका तरुणानं ईव्हीएम मशीन फोडल्याची माहिती समोर येते। आपल्या हातात असलेल्या एका शस्त्राच्या माध्यमातून त्याने हे ईव्हीएम मशीन फोडलेलं आहे। त्या तरुणाला तात्काळ पोलिसांनी ताब्यात घेतलं, मात्र त्याने हे कृत्य नेमकं का केलं हे अद्याप अस्पष्ट आहे। नांदेडमध्ये ईव्हीएम मशीन फोडल्याची ही घटना समोर आलेली आहे। एका तरुणानं हे ईव्हीएम मशीन फोडल्याचं समोर आलंय। या तरुणानं कुऱ्हाडीने ही मशीन फोडल्याचं समोर आलेलं आहे। बिलोली तालुक्यातल्या रामतीर्थ इथल्या मतदान केंद्रावर ही घटना घडली आहे। छोट्या कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडण्यात आले। भैयासाहेब येडके या